नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थ्यांनो, टी-ई-टीसाठी आजपासून आपले ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसिजर संपूर्ण काही सुरू झालेली आहे. ज्यामध्ये जे टी-ई-टीचं ऑफिशियल संकेतस्थळ आहे ते देखील आता अपडेट करण्यात आलेलं आहे. कारण का काल बरेच विद्यार्थी प्रपत्र टाकल्यानंतर जे काही याची जाहिरातची इन्फॉर्मेशन होती आपण आपल्या टेलिग्रामवर दिल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की सर संकेतस्थळावर अजूनही काही अपडेट आलेली नाही आहे. तर तुम्ही आता संकेतस्थळ उघडून पाहू शकता, ज्यावर तुम्हाला संपूर्ण काही या ठिकाणी आता जी काही आपली टी-ई-टी एक्झाम 2026ची जून महिन्यामध्ये होणारी आहे, तर त्याची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. ज्यात तुम्हाला या ठिकाणी जे काही आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर प्रपत्र दिलेलं होतं परीक्षेच्या ऑनलाईन अर्जासंदर्भाचं, ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि जर तुम्हाला इतर कोणतीही माहिती हवी असेल, ज्यामध्ये वेळापत्रक असो किंवा परीक्षा शुल्क असो, ते संपूर्ण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, की कोणत्या विद्यार्थ्याला किती परीक्षा शुल्क जे की आकारला जाणारा आहे. तर हे संपूर्ण काही पाहूनच तुम्ही जे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज जे आहे ते करू शकता. तर याचे अपडेट वगैरे तुम्हाला आम्ही ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहे. जर टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही जॉइन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला टी-ई-टीचे सर्व काही अपडेट व त्यासोबतच जे काही आपण एक्सपेक्टेड स्वरूपाचे क्वेश्चन्स तुम्हाला देत असतो, ज्या प्रकारे आपण 2025च्या आपल्या टी-ई-टीच्या परीक्षेला दिलेले होते, त्या प्रकारेच आपण टी-ई-टी 2026च्या मित्रांनो परीक्षेला आपण त्याच प्रकारचे संपूर्ण विषयानुसारचे अतिशय संभव व अतिमहत्त्व प्रश्न आपण तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहोत. आता लगेच जॉइन करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तर आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी जो लॉग इन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एक टॅब ओपन होणार असेल, ज्यामध्ये उमेदवाराची नवीन नोंदणी, उमेदवाराचं लॉग इन, त्यानंतर शिक्षणाधिकारी लॉग इन, परिषद लॉग इन. तर यापैकी जे आहे तुम्हाला सुरुवातीला उमेदवाराची नवीन नोंदणी यावर जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक तुमचा स्पेशली रजिस्ट्रेशनचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ओपन होणारा असेल. तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे अचूक पद्धतीनं भरायची आहे. ज्यामध्ये तुमचं नाव असो किंवा मिडल नेम असो, आडनाव असो, हे संपूर्ण काही तुम्हाला या ठिकाणी अचूक पद्धतीनं भरावयाचं आहे. तर यामध्ये पाहिलं तर सुरुवातीला तुम्हाला युजर नेम टाकायचा आहे, जो की तुमचा कोणताही युजर नेम तुम्हाला जे आठवण असेल राहील असा युजर नेम टाकायचा आहे. त्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला ठेवायचा आहे त्याचा, आणि तोच पासवर्ड परत या ठिकाणी जो की टाकायचा आहे, जे की पासवर्ड कन्फर्मेशनमध्ये तुम्हाला तो सेम पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर पहिलं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि तुमचं आडनाव. तर हे टाकत्या वेळेस तुम्हाला तुमचं जे एस-एस-सी सर्टिफिकेट आहे, म्हणजेच की 10वीचं जे आपलं मार्क मेमो आहे, त्यावर ज्या प्रकारे नाव आपलं आहे त्या प्रकारे सेम टू सेम या ठिकाणी टाकायचं आहे. तर एस-एस-सी या ठिकाणी त्यांनी मेन्शन देखील केलेलं आहे, की माध्यमिक शालांत प्रमाणे. तर या ठिकाणी तुम्हाला त्या प्रकारेच टाकायचं आहे, ज्यात तुमचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव. तर मधलं नाव म्हणजेच की वडिलांचं नाव किंवा जे असेल तुमचं सेंटर नेम, त्या ठिकाणी मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा चालू ईमेल आयडी आणि तुमचा चालू मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. तर हे संपूर्ण काही अचूकरित्या भरल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे की ओ-टी-पी यावर जे आहे ते क्लिक करायचं आहे. तर सेंड ओ-टी-पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ-टी-पी जो की प्राप्त होणारा असेल. तर फटाफट ही संपूर्ण काही माहिती मी 1 मिनिटाच्या आत भरून घेतो. त्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण पुढील प्रोसेस दाखवतो मित्रांनो. मित्रांनो, ओ-टी-पी टाकल्यानंतर तुमच्यासमोर असा एक रजिस्ट्रेशन डिटेलचा एक फॉर्म जो की डिटेल तुमच्याकडे ओपन होणारा असेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं युजर नेम, तुमचा पासवर्ड आणि कॅन्डिडेट नेम, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला संपूर्ण काही दिसणारं असेल. तर यामध्ये तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे, जे की तुमचा युजर नेम आणि पासवर्ड, तर तुम्हाला हे संपूर्ण काही जपून ठेवायचं आहे सर्व काही. वाटल्यास तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म डेस्कटॉपहून म्हणजेच कॉम्प्युटरवरून भरत असाल तर याची तुम्ही फोटो काढून घ्या. जर मोबाईलवरून भरत असाल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून मात्र ठेवा, कारण का पुढे जाऊन आपल्याला हे सर्वात आधी कामाला पडणारं आहे. आणि संपूर्ण काही डिटेल कन्फर्म करून घ्या. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे लॉग इन दिसत आहे, तुम्हाला लॉग इन वरती डायरेक्टली या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो काही तुमचा आता युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही आता बनवलेला आहे, तो तुम्हाला या ठिकाणी जो की फिलअप करायचा आहे. त्यानंतर ही पुढची प्रोसेस जी की थोडक्यामध्ये आपली असणारी असेल. तर फटाफट मी या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड भरून घेईल. त्यानंतर हा जो कॅप्चर्ड कोड दिलेला आहे सिक्युरिटी, तो देखील भरून घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शेवटी लॉग इनवर जे की क्लिक जे आहे ते करायचं आहे मित्रांनो. लॉग इन
जर मित्रांनो तुम्ही अजूनही टी-ई-टी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टी-ई-टी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता. ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टी-ई-टी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंग्थ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तरपत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड ॲक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाममध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीजची बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टी-ई-टीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही PYQचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केली नाही त्यांनी जॉईन करून घ्या मित्रांनो. जर तुम्हाला चांगला निकाल यावर्षी आणायचा असेल, ज्या प्रकारे आपण 2025च्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे निकाल आणून दिलेलं होतं त्याप्रकारेच आपण 2026च्या देखील परीक्षेमध्ये आपण चांगल्या प्रकारेच निकाल आणून देणार आहोत. तर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक मित्रांनो आपण दिलेली आहे. तर सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला आणि संपूर्ण काही आता या ठिकाणी फॉर्म भरूया. तर सुरुवातीला तुम्हाला ज्या या ठिकाणी अर्जावरील माहिती भरा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर जे आहे ॲप्लिकेशन फॉर्म जो की ओपन होणार असेल, ज्यामध्ये सुरुवातीला पर्सनल जी काय वैयक्तिक माहिती आहे ती भरायची आहे. त्यानंतर संपर्कासाठी माहिती, त्यानंतर एज्युकेशनल माहिती, त्यानंतर एक्झामिनेशन संदर्भात इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर आहे आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर आपण फटाफट सर्व काही भरून घेऊ या ठिकाणी. तर प्रथमतः तुमचं नाव, मिडल नेम आणि आडनाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार असेल. त्यानंतर तुम्हाला खालच्या कॉलममध्ये आईचं नाव टाकायचं आहे, जे की तुमच्या SSC मार्कशीटवर आहे. त्याचप्रमाणे जे SSC मार्कशीटवर आपल्या आईचं नाव आहे त्याच प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही काही नावामध्ये बदल केला असेल तर येस करा, नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो करून पुढे जाऊ शकता. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा ईमेल आयडी जो फिलअप केला आहे तो दिसेल. त्यानंतर मोबाईल नंबर दिसेल. यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जी डेट ऑफ बर्थ आहे. सनदवर जी डेट ऑफ बर्थ तुमची आहे तीच या ठिकाणी प्रेफर करा टाकण्यासाठी. त्यानंतर तुमचा आधार नंबर, त्यानंतर एनरोलमेंट आयडी वगैरे. जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर हे चालते, परंतु तुमच्याकडे आधार नंबर असेल तुम्ही आधार नंबर या ठिकाणी टाका. त्यानंतर समोर जेंडर सिलेक्ट करून घ्या, मेल फिमेल वगैरे हे सर्व काही तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर जे आहे जातीचं प्रवर्ग, तर हे इम्पॉर्टंट आहे कारण का ह्याहूनच आपली फीस डिसाईड होते. जर तुम्हाला SC ST मध्ये असाल किंवा जे आरक्षित क्षेत्रामध्ये असतील त्यांनी जे आहे त्यांच्या प्रकारे निवडून घ्या. ओपनवाले ओपन प्रकारे निवडून घ्या. तर तुम्ही SC ST मधून अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकावा लागणार असेल आणि जो काही कास्ट सर्टिफिकेट डेट आहे जो इश्यू झालेला तो देखील तुम्हाला या ठिकाणी जे काही टाकावं लागणार असेल. तर हे सर्व काही भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर फटाफट मी संपूर्ण माहिती भरतो आणि सेव्ह अँड नेक्स्टवर मित्रांनो क्लिक करतो. माहिती भरल्यानंतर मित्रांनो समोरचा दुसरा टप्पा येतो आपला जो काही ॲड्रेससाठी संपर्कासाठीचा पत्ता. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा संपूर्ण काही ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस आणि क्रॉसपॉन्डिंग ॲड्रेस जर दोन्हीही सेम असतील तर तुम्हाला या ठिकाणी सेम ॲज परमनंट आणि क्रॉसपॉन्डवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो कायमस्वरूपी तुमचा पत्ता आहे जो की तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. जे घर नंबर वगैरे असेल, त्यानंतर गाव किंवा शहराचं नाव, त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे, त्यानंतर अदर डिस्ट्रिक्ट्समध्ये तालुका वगैरे किंवा काय असेल तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण फिलअप करून घ्यायचं आहे. जे की ही सिंपलची माहिती असते भरण्यासाठी आपण, जे की तुम्ही फटाफट भरू शकता. तर मी देखील हे फटाफट भरून घेतो. त्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टवर जे काही खाली दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर फटाफट भरून घेऊन मी सेव्ह अँड नेक्स्टवर मित्रांनो क्लिक करतो.
नंतर मग मित्रांनो समोरचा जो आपला टप्पा येतो जो की एज्युकेशन क्वालिफिकेशनचा. तर तुम्हाला यामध्ये जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते संपूर्ण काही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. ज्यामध्ये एस-एस-सी पासून 10वी 12वी त्यासोबतच जे काही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी शिक्षण हे संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्यासोबतच प्रोफेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन हे देखील आपल्याला या ठिकाणी फिलअप करायची आहे. तर संपूर्ण काही ही माहिती मॅन्डेटरी असतं. तर मॅन्डेटरी माहितीमध्ये तुम्हाला संपूर्ण काही हे भरणं जे की गरजेचंच असतं. जर प्रमाणपत्र क्रमांकमध्ये जो तुमचा प्रमाणपत्र क्रमांक आहे, बैठक क्रमांक हे देखील या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागणार असेल किंवा तुम्ही कोणत्या बोर्ड किंवा विद्यापीठामधून तुमचं झालेलं आहे शिक्षण ते देखील. त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा जे काही महिना, वर्ष तो आणि मिळालेले गुण व एकूण गुण हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. त्याप्रकारे जे आहे जर उमेदवार या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, जर उमेदवार पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षीच्या पदवी शिक्षणाची माहिती भरावी. जर तुमचं चालू असेल शिक्षण तर तुम्ही जे आहे मागील वर्षीची माहिती जी काही भरून देखील या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी त्यांनी डायरेक्टली आपल्याला ती देखील माहिती दिलेली आहे. त्यानंतर व्यावसायिक शिक्षणामध्ये काय म्हटलेलं आहे त्या प्रकारेच पहा, जर उमेदवार व्यावसायिक पदविका शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षीच्या पदविका शिक्षणाची माहिती भरावी, की सेम त्या प्रकारे ज्या या ठिकाणी देखील आपल्याला म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहून घ्या तुम्ही कशासाठी भरत आहात, 1ली ते 5वी साठी भरत आहात का 6वी ते 8वी साठी, ज्या प्रकारे तुम्हाला ज्यासाठी भरायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क्स करायचं आहे. दोन्हीसाठी भरायचं असेल तर दोन्हीसाठी तुम्ही टिक मार्क करून या ठिकाणी फॉर्म जो आहे तुमचा प्रोसीड जो की करू शकता. अतिशय सिंपल स्टेप्स आहे. यामध्ये तुम्हाला फटाफट तुमची आधी 10वी 12वी आणि तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनची संपूर्ण काही माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टवर जी काही ती क्लिक करायचं आहे आणि माहिती भरते वेळेस कसल्याही प्रकारची चूक करायची नाही आपल्याला. संपूर्ण माहिती भरूनच सेव्ह अँड नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर फटाफट मी संपूर्ण माहिती भरून घेतो त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करतो मित्रांनो. व्यावसायिकमध्ये जेव्हा तुम्ही शैक्षणिक माहिती भरता, ज्यामध्ये जर तुम्ही 1ली ते 5वी साठी अर्ज करत असाल, तर यामध्ये तुम्ही पहा डिप्लोमा नेम्समध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या प्रकारचे जेवढे तुमचे डिप्लोमाज आहेत, त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहे ते करू शकता. जर या व्यतिरिक्त तुमच्याकडे असेल, तर तुम्ही ऑदरवर क्लिक करून जाऊ शकता आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्राला आपल्या 6वी ते 8वी साठी अर्ज करायचा आहे, जे की बी-एड पास याच्या थ्रू जायचं असेल, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बी-एडसाठी जे की या ठिकाणी त्याचे देखील ऑप्शन्स आपल्याला आहेत. त्यामुळे म्हणतो, की जी माहिती आपण भरत आहात, ती योग्य माहिती भरत आहात का हे तुम्ही एक वेळेस कन्फर्मेशन करून घेत चला. त्यानंतर तुमचा कोर्स त्यामध्ये असेल, तर मित्रांनो त्या कोर्सच्या थ्रू तुम्ही त्या ठिकाणी डिप्लोमा थ्रू जे आहे तुम्ही अर्ज जे की करू शकता. तर मी डायरेक्टली या ठिकाणी संपूर्ण डिप्लोमाज फिल करून घेतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट मित्रांनो क्लिक करतो. मित्रांनो सर्व काही भरल्यानंतर आता पुढे जे आहे आपल्याला जे की परीक्षा संदर्भातील जी माहिती आहे ती आता या ठिकाणी भरायची आहे. आता परीक्षा संदर्भातील माहिती म्हणजेच काय, तर यामध्ये तुम्हाला जिल्हा कोणता निवडायचा आहे परीक्षा केंद्रासाठी, तर ह्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण काही माहिती आपल्याला भरायची आहे. तर परीक्षा केंद्राचा जिल्हा, परीक्षा एक्झाम अप्लाय जे की तुम्ही 1 साठी अप्लाय करत, 2 साठी अप्लाय करत का दोन्हीसाठी अप्लाय करतात हे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर परीक्षेची माध्यम जे आहे परीक्षेचं माध्यम ते तुम्हाला कोणतं ठेवायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का? तर येस या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा समोरचा ब्लिंकच आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे, की महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 15 ऑक्टोबर 2013 अन्वये पेपर 1 व 2 मधील भाषा 1 व 2 याची निवड करावी व अभ्यासक्रमाची परिशिष्ट अ प्रमाणे उचित कारवाई करावी. या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे भाषा, जी की पेपर 1 भाषा जी की या ठिकाणी मराठी कंपल्सरी आहे. जर तुम्हाला पेपर 2 ही जी की भाषा आपल्याला इंग्लिश आहे. त्यानंतर समोर म्हटलेलं आहे दिव्यांगत्वाची माहिती आपल्याला भरायची आहे. डिसेबिलिटी जर अपंग असाल तर येस, नसेल तर नो या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतर माजी सैनिकाबद्दलची माहिती असेल तर येस, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आपण शहीद सैनिकाची पत्नी किंवा कुटुंबाचे आहात का? असेल तर येस, नसेल तर नो या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे गैरप्रकाराबद्दलचं आपल्याला एक ॲफिडेव्हिट या ठिकाणी द्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे, की मी www.mscpune.in या वेबसाईटवरील मधील महाटेट 2018 व महाटेट 2019 परीक्षेमधील गैरप्रकारात आढळलेला उमेदवाराच्या यादी स्वतः वाचून तपासलेली आहे व त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही याची पुष्टीकरण मी करत आहे. मी येथे करीत असलेल्या पुष्टीकरण खोटे आढळून आल्यास त्याबाबत कार्यवाही नुकसानीस
मी जे आहे स्वतः जबाबदार असेल. या ठिकाणी म्हटलेलं आहे, की जे काही ब्लॅकलिस्टेड विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी ही आहे. ब्लॅकलिस्टेड तुम्ही नसाल तर या ठिकाणी तुम्ही जे आहे थोडक्यामध्ये जे की अर्ज भरू शकता. त्यानंतर जुळ्या भावंडाविषयीची माहिती असेल तर येस, नसेल तर नो करू शकता. त्यानंतर समोर म्हटलेलं आहे उमेदवार शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती. जे काही शिक्षक असाल तर तुम्ही शिक्षक पदावर कार्यरत असाल तर असेल तर येस करा. तुम्हाला संपूर्ण माहिती भरावी लागेल. नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो करून जे आहे समोर जाऊ शकता. त्यानंतर आता ओळखपत्र या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. जे काही आपण डॉक्युमेंट्स देतो यापैकी कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही देतात? आधार, पॅन, ड्रायव्हिंग, वोटिंग कार्ड, पासपोर्ट या आधार. तर या ठिकाणी आधार कार्ड थ्रू तुम्ही जाऊ शकता. यामध्ये जो काही आयडेंटिटी क्रमांक म्हणजे की तुमचा जो आधार क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि हे संपूर्ण फिल केल्यानंतर परत एक वेळेस तुम्हाला खाली सेव्ह अँड नेक्स्टवर जे की क्लिक करायचं आहे. तर फटाफट हे संपूर्ण मी भरून घेईल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करून पुढच्या टप्प्यावर आपण मित्रांनो जाऊया. आपला पुढचा जो नेक्स्ट स्टेप येतो जो की दस्तऐवज अपलोड करा. तर यामध्ये आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर डॉक्युमेंट्स अपलोड करते वेळेस या ठिकाणी छायाचित्र म्हणजे की तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे प्रथमतः. त्यानंतर जे आहे जे की स्वाक्षरी, त्यानंतर ओळखीचा पुरावा आणि स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञा पत्र, एक सेल्फ डिक्लेरेशन देखील या ठिकाणी जो की तुम्हाला अपलोड करायचा आहे. ज्यामध्ये जे फाईल साईज आहे फोटोची, जे की फोटोचं साईज 17 KB ते 51 KB मध्ये असायला पाहिजे आणि JPG फॉर्मॅटमध्येच फक्त असायला पाहिजे. त्यानंतर स्वाक्षरी देखील सेम फॉर्मॅटमध्ये आहे आणि जो ओळख पुरावा आहे तो फक्त PDF मध्ये आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि 300 ते 500 KB त्याची लिमिट असणारी असेल आणि जे सेल्फ डिक्लेरेशन आहे त्याचं देखील 17 KB ते 500 KB मध्ये आणि JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावयाचं आहे. त्यानंतर खाली काही अटी वगैरे दिलेले आहेत प्रतिज्ञापत्र, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही परत या ठिकाणी शो प्रिव्ह्यूवर जे आहे तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमचा फॉर्म जो की तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. तर फटाफट मी या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून टाकतो आणि तुम्हाला शो प्रिव्ह्यूवर नेतो मित्रांनो. मित्रांनो, संपूर्ण अचूक माहिती भरल्यानंतर तुम्हाला शो प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची संपूर्ण काही या ठिकाणी डिटेल माहिती येणारी असेल, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण काही माहिती काळजीपूर्वक ही पाहायची आहे आणि यामध्ये जर तुम्हाला काही मिस्टेक झाली असेल असं वाटत आहे तर या ठिकाणी तुम्ही एडिट जो ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, एडिट ॲप्लिकेशन, यावर तुम्ही क्लिक करून आता जे आहे तुमचं ॲप्लिकेशन एडिट करू शकता मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल की संपूर्ण माहिती आहे बरोबर आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रोसीड टू पेमेंट यावर तुम्ही जे आहे ते क्लिक करू शकता. तर प्रोसीड टू पेमेंटवर तुम्ही जसं क्लिक कराल त्यानंतर जे आहे तुम्ही जे की तुमच्या आता फायनल स्टेजमध्ये जाणारे असाल, म्हणजेच काय तर त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट जे की ऑप्शन्स ओपन होणारा असेल मित्रांनो. तर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा पेमेंट पेज म्हणजे की परीक्षा फी जमा करा या आपण टॅबवर जाणारे असाल. तर मी डायरेक्टली क्लिक करतो याच्यावर. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी तुमची संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती पाहू शकता, ज्यामध्ये तुमचं नाव वगैरे आणि तुम्हाला प्रोसीड या ठिकाणी पेमेंटचा स्टेटस एक दिसत असेल, ज्यामध्ये तुम्हाला पेंडिंग. तर खाली तुम्हाला आता परीक्षा शुल्क भरा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अर्जावरील माहिती तुम्ही सगळी काही तपासलेली असेल. त्यानंतर तुम्ही जे आहे परीक्षा शुल्क भरा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक टॅब ओपन होणार असेल, ज्यामध्ये परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती जी की बदलता येणारी नाही, असं त्यांनी स्ट्रिक्टली या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला बरोबर आहे ही माहिती आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी होयवर क्लिक करायचं आहे. तर होयवर जसं तुम्ही क्लिक कराल त्याच्यानंतर तुमच्या समोर जे आहे अशा प्रकारे जे की पेमेंट ऑप्शन येणार असेल, ज्यामध्ये तुमच्या कॅटेगरी जी निवडलेली आहे त्या प्रकारे तुमच्या समोर पेमेंटचे ऑप्शन जे की येणारे असतील. तर यापैकी तुम्ही कोणताही एक पेमेंट मेथड जे आहे ते चूज करू शकता, ज्यामध्ये नेट बँकिंग असेल किंवा UPI QR कोड यापैकी काही चूज करा. तर या ठिकाणी UPI सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुमचा जर UPI कोड वगैरे काय असेल तर तुम्ही या ठिकाणी तो सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही QR वर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट QR कोड भीम UPI आणि जो काही मेक पेमेंट आहे यावर तुम्ही केल्यानंतर डायरेक्टली तुमच्या समोर जे आहे अशा प्रकारे जे की QR कोड येणारा असेल, यावर तुम्ही स्कॅन करून डायरेक्टली पेमेंट केल्यानंतर मित्रांनो डायरेक्टली तुमचा जो फॉर्म आहे जो की सक्सेसफुली सबमिट जो की होणारा असेल. तर मित्रांनो अशी होती जी काही संपूर्ण स्टेप बाय स्टेप जी माहिती जी की अर्ज भरण्यापासून ते प्रिंट काढण्यापर्यंत मित्रांनो. तरी पण तुम्हाला जर समजा यामध्ये काही अडचण येत असेल तर मित्रांनो तुम्ही खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला माहिती विचारू शकता किंवा तुम्ही आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून त्या ठिकाणी देखील मित्रांनो तुम्ही आम्हाला माहिती जी की विचारू शकता. जर मित्रांनो तुम्हाला या संदर्भाची कोणतीही माहिती हवी असेल तर नक्की विचारा आणि तुम्हाला जर स्पेशली टेस्टची बॅच जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून मित्रांनो डायरेक्टली जे आहे बॅच आपली जॉईन करू शकता. जर मित्रांनो तिथून तुमचा जर अर्ज डाउनलोड झाला नसेल तर मित्रांनो अर्ज डाउनलोड यावर देखील तुम्ही क्लिक करून या ठिकाणी देखील तुमचा जो आहे मित्रांनो ॲप्लिकेशन ID वगैरे या ठिकाणी येणार असेल, यामध्ये देखील तुम्हाला तुमचा अर्ज जो की डाउनलोड करता येणारा असेल मित्रांनो. तर अशी होती संपूर्ण काही माहिती. आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.